बघा आपण कंडिशनल चॅप्टरचा पहिला पार्ट संपला आपला. मी तुम्हाला म्हटलं तर 3 कंडिशन आहे, एक सिंपल प्रेझेंट टेन्स कंडिशन, एक सिंपल पास्ट टेन्स कंडिशन आणि एक पास्ट परफेक्ट. तर आपण मागच्या लेक्चरला काय शिकलो, प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असेल कंडिशनचं तर प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर पास्टची ऑक्झिलरी आणि पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य असेल तर मॉडल परफेक्शन. हे मॉडल परफेक्शन काय ते शिकणार आपण पुढच्या व्हिडिओला, पुढच्या लेक्चरला. अधिक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कंजंक्शनने जोडलेलं वाक्य हे टेन्सचं असतं आणि दुसरं वाक्य मॉडल ऑक्झिलरीचं असतं. मी पुन्हा रिपीट करतो बघा, कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं व दुसरं असेल मॉडल ऑक्झिलरीचं. त्यात मी काय सांगितलं होतं, जर प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर प्रेझेंटची ऑक्झिलरी आणि पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर पास्टची ऑक्झिलरी. कळलं नाही? आपण यात शिकलो होतो की दोन्हीही टेन्स येणार नाहीत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स येणार नाही. एक टेन्स आणि एक मॉडल. अजून दोन्ही मॉडल ऑक्झिलरी पण होणार नाही, विल शाल कॅन नाही होते. मग एक टेन्स आणि एक मॉडल म्हणजेच काय, कंडिशनल सेंटेन्सेस. क्लिअर? आता आपण 2 प्रकारच्या कंडिशन शिकलो होतो. एक रिअल कंडिशन, खरी प्रेझेंट टेन्स वाली, त्याला अजून काय नाव होतं, पॉसिबल कंडिशन, लाईकली कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन आणि प्रेझेंट कंडिशन. आणि एक होती पास्ट टेन्स वाली, अनरिअल कंडिशन, खोटारडी, अनरिअल कंडिशन, इमॅजिनरी, इम्पॉसिबल, इम्प्रॉबेबल, अनलाइकली, हायपोथेटिकल. मग आता बघा, प्रेझेंट टेन्सचं वाक्य प्रेझेंटची ऑक्झिलरी म्हणजे प्रोबॅबल कंडिशन, पॉसिबल म्हणजे शक्यता आहे. मग मी सांगितलं दोन्ही टेन्स येत नाही, सांगितलंय. पण आता एक लक्षात घ्या, एका केसमध्ये दोन्ही टेन्स येतात, प्रेझेंट टेन्स. एकच केस आहे ज्यामध्ये दोन्ही टेन्स येतात, ज्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी येत नाही. अगेन आय रिपीट, मॉडल ऑक्झिलरी त्यात येत नाही. अशी एक केस आहे, अशी एक कंडिशन आहे ज्यामध्ये दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स असतात. ते का असतात ते पण सांगतो. त्यात मॉडल ऑक्झिलरी नसते आणि त्याला म्हणतो आपण झिरो कंडिशन. हा शब्द इन एमपीएससी मध्ये झिरो कंडिशन म्हणजे काय तर ऐका. व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करतो. कन्सेप्टवरती जास्त भर देऊया आपण. प्रेझेंट टेन्सचं वाक्य प्रेझेंटची ऑक्झिलरी. व्यवस्थित ऐका, आता व्यवस्थित डोळे बंद करा वाटल्यास आणि ऐका मी काय म्हणतो. तर प्रेझेंट टेन्सचं वाक्य प्रेझेंटची ऑक्झिलरी म्हणजे शक्यता दर्शवते, पॉसिबिलिटी आहेत. जसं इफ आय स्टडी आय विल पास, जर मी अभ्यास केला तर मी पास होईल. हे झाली कंडिशन पॉसिबिलिटीची, प्रोबॅबिलिटीची. आता एक कंडिशन आहे झिरो कंडिशन, त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट, परमनंट ट्रूथ किंवा जनरल ट्रूथ. म्हणजे काय, हे दोन्ही टेन्स असतात प्रेझेंट टेन्सचे, दोन्ही टेन्स येतील. असं का? कारण हे पॉसिबिलिटी नाही आहे, ही प्रोबॅबिलिटी नाही आहे आणि ही तुमचं लाईकली कंडिशन पण नाही आहे, ही खरी आहे, हे होईलच. म्हणजे काय, जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास होणार याची गॅरंटी नाही. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास होणार हे झालं शक्यता. अभ्यास करून पण नापास होतात लोक, म्हणून हे श्युरिटी नाही आहे. श्युरिटी समजून घ्या, पाऊस जर पडला माझ्या अंगावर तर मी ओला होणार, हे होईलच. हे पाऊस माझ्या अंगावर पडल्यावर मी ओला होणार नाही असं होणार नाही, हे होईलच. मग ज्या घटना होतीलच, ज्या पॉसिबल नाही आहे त्या रियालिटी ती होणारच आहे, त्याला म्हणतो झिरो कंडिशन, त्याला म्हणतो युनिव्हर्सल ट्रूथ. जसं बघा, आता ऐका फक्त, मी जर ह्या पेनाने लिहिलं तर माझं हस्ताक्षर चांगलं येईल. मी जर ह्या पेनाने लिहिलं ते याने हस्ताक्षर चांगलं येईल, शक्यता आहे. म्हणजे येऊ शकतं चांगलं, काही माहिती नाही येईलच का. हे झाली प्रेझेंट टेन्सची कंडिशन, याला म्हणतो पॉसिबिलिटी, प्रोबॅबल. म्हणजे मी जर या पेनाने लिहिलं तर हस्ताक्षर चांगलं येऊ शकतं, शॅल, विल, मी माईट, प्रेझेंट टेन्सची ऑक्झिलरी. पण एक लक्षात घ्या, आता हा मी जर पेन वरती फेकला तर खाली येईल, शक्यता नाही. आता हा येईलच, म्हणजे वर फेकला मी, हा खाली येतोय, येणारच आहे तो. त्यात शक्यता नाही आणि त्यात कुठली प्रोबॅबिलिटी नाही, ॲट इज अ रियालिटी, ते होईलच. म्हणजे कसं, हे बघा, आता सकाळ आहे तर आज रात्र होईलच, म्हणजे हा होऊ शकते, कदाचित होऊ शकते, नाही होईलच ती. मग ज्या गोष्टी जगात होणारच आहेत, ज्या गोष्टी 2 कंडिशनची ही झाली की हे होणारच आहे, त्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी येत नाही. कारण मॉडल ऑक्झिलरी आपल्याला पॉसिबिलिटी सांगते, विल, शाल, कॅन, मे. आपल्याला पॉसिबिलिटी नको आहे, रियालिटी हवी आहे. मग त्याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल ट्रूथ. आता युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, सगळ्या जगामध्ये एखादी क्रिया 100% घडतेच, घडेल असं नाही. जसं आता आज सोमवार आहे तो उद्या मंगळवार आहे. मग अमेरिकेत काय म्हणतील लोक, आज सोमवार उद्या काय होऊ शकतो, मंगळवार होऊ शकतो, नाही तो होणारच आहे, युनिव्हर्सल ट्रूथ. मग सूर्य पूर्वेकडे उगवणारच आहे, म्हणजे फ्रान्समध्ये लोक म्हणा, आमच्याकडे काय पश्चिमेला पण येतो, कधी कधी नाही होत. पाऊस वरतूनच खाली पडेल. ठीक आहे. ऊर्जा म्हणजे हे जो ऊर्जेचे हे जे रूल्स आहेत, तुमचे सायंटिफिक रूल जे आहेत, हे सगळे सायंटिफिक फॅक्ट आहे, या सगळ्या खऱ्या. म्हणजे कशा, मी बटन दाबलं की लगेच लाईट चालू होईल, हे सत्य सगळ्या जगात होणारच आहे. ते असं नाही की आमच्या घरात नाही चालू होत बटन, आम्हाला टाळी वाजवावं लागते, अजिबात नाही. बटन दाबलं की चालू होईलच, हे सायंटिफिक फॅक्ट. म्हणजे काय, तुम्ही पाणी गरम केलं की त्यातून वाफा निघतील, सगळ्या जगात होईलच ते. असं नाही की आमच्या घरात पाणी तापायला ठेवलं की होत नाही, ते त्यातून वाफा नाही निघत, होईलच, वाफा निघतीलच, सायंटिफिक फॅक्ट. किंवा हे बघा, हे वरती फेकलेली वस्तू खाली येईलच, सायंटिफिक फॅक्ट. हे होणारच आहे, रियालिटी ही. मग हे पुढचं बघा,
परमनंट ट्रूथ काय सगळ्या जगात एखाद्या बाळाला जन्मानं आई देते, बाप नाही देत, हे सत्य आहे. म्हणजे कोणी म्हणणार नाही की आमच्याकडे पुरुष जन्माला घालतात लेकरं, नाही होत ते, हे परमनंट ट्रूथ आहे. आणि जन्माला आल्यानंतर तो मरणारच आहे तो, असं नाही की हा मरू शकतो नाही, मरेलच, हे परमनंट ट्रूथ आहे. मग ह्या ज्या क्रिया, आता बघा हे 2 वाक्य, हे प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, ही झाली शक्यता. पण हा प्रेझेंट टेन्स आणि हाही प्रेझेंट टेन्स तर ही शक्यता नाही आहे, हे होईलच, हे होतच. तर जेव्हा 2 सिंपल प्रेझेंट टेन्स कंडिशनल वाक्यांमध्ये एकत्र येतात तर त्याला म्हणतो आपण झिरो कंडिशन, त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ट्रूथ, त्याला म्हणतो सायंटिफिक फॅक्ट, परमनंट ट्रूथ आणि जनरल ट्रूथ. जनरल ट्रूथ काय सांगतो, त्या 2 गोष्टी ह्या अशा आहेत की यामध्ये शक्यता नाही, यामध्ये रियालिटी आहे, होईलच आहे. मग आता बघा कंजंक्शन जोडू आपण. तुम्ही हा रूल लिहिताना नोटबुकमध्ये फुल फॉर्म मध्ये लिहायचा आहे. एसपीटी म्हणजे सिंपल पास्ट पण होऊ शकतो. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. अगेन आय रिपीट, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कंजंक्शन सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुन्हा अजून सिंपल प्रेझेंट टेन्स. मॉडल ऑक्झिलरी नाही. झिरो कंडिशन मध्ये मॉडल ऑक्झिलरी वापर होत नाही. का होत नाही ते पण सांगतो. कारण मॉडल ऑक्झिलरी पॉसिबिलिटी सांगतात आणि झिरो कंडिशन मध्ये पॉसिबिलिटी नाही आहे, रियालिटी आहे. आता रियालिटी कशी, आता एक काम करा, आपण आधी 4थं वाक्य वाचू, 4थ्यापासून सुरुवात करू. आता इथं वाक्य काय, इफ वॉटर फ्रीजेस. व्यवस्थित आहे का, इफ वॉटर फ्रीजेस, जर पाणी फ्रीज झालं म्हणजे असं गारटलं, एका ठिकाणी जमा झालं, तर इट डॅश इंटू आईस, त्याचं रूपांतर आईसमध्ये होतं. मग आता हा बघा, इफच्या कंजंक्शन मध्ये फ्रीजेस प्रेझेंट टेन्स आहे. मग आपला रूल मागच्या व्हिडिओचा प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग इथं बघा टर्न्स, हॅज टर्न, विल टर्न आणि टर्नड. ठीक आहे, मग इथं विल टर्न आहे, मग आपण विल टर्न इथं घेऊया उत्तर. ठीक आहे, मी उत्तर करतो विल टर्न, हे केलं मी उत्तर. प्रेझेंट टेन्स इफ वॉटर फ्रीजेस आणि ह्या प्रेझेंटची ऑक्झिलरी जुळलं, हे उत्तर माझं. आता स्वतःला विचारा, जर पाणी फ्रीज झालं तर त्याचं रूपांतर बर्फामध्ये होईल. मग आता आपण विल जोडलाय ना, तर ही पॉसिबिलिटी आहे, हो होईल, म्हणजे होऊ शकते. तर हे होऊ शकते ना, होईल नाही, होईलच. पाण्याचं रूपांतर बर्फातच होईल जर ते फ्रीज झालं तर. म्हणजे नाही बघू शकतो असं डोकं खाजून कोणते म्हणजे हा होऊ शकतं नाही बाबा, ते होईलच. मग आपण काय करूया, इथं मॉडल जर नाही येणार हे उत्तर, मग काय येईल, प्रेझेंट टेन्स येईल पुन्हा, हे टर्न्स. मग हाही प्रेझेंट टेन्स फ्रीजेस आणि हाही प्रेझेंट टेन्स टर्न्स. मग दोन्ही प्रेझेंट टेन्स का आले बरं, आपण तर म्हणतो की दोन्ही टेन्स येत नाही, एका केसमध्ये येतात. जर त्या घटना म्हणजे या दोन्ही क्रिया बघा, हे एक वाक्य कंजंक्शनचं नाही, दुसरं वाक्य हे झालं की हे होईलच आहे, त्याला म्हणतो आपण झिरो कंडिशन, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट. ठीक आहे, परमनंट ट्रूथ आणि जनरल ट्रूथ. त्यामुळे जर पाणी जर गारठलं तर त्याचं रूपांतर बर्फात होतच, म्हणून दोन्ही प्रेझेंट टेन्स येतील. याच्यात मॉडल ऑक्झिलरी येणार नाही, कारण मॉडल ऑक्झिलरी पॉसिबिलिटी सांगते, याच्यात पॉसिबिलिटी नाही आहे, याच्यात रियालिटी आहे. दोन्ही प्रेझेंट टेन्स राहतील. याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ट्रूथ आणि झिरो कंडिशन. झिरो कंडिशन कळलं का, दोन्ही टेन्स. प्रोबेबल कंडिशन मॉडल ऑक्झिलरी, इम्प्रोबेबल कंडिशन मॉडल ऑक्झिलरी. क्लिअर. मग आता अजून दुसरं वाक्य बघू आपण. हे वाक्य बघा, इफ, दुसरं वाक्य, इफ यू हीट वॉटर, जर तुम्ही पाणी गरम केलं तर. आता पाणी गरम करायला ठेवलं आपण इथं, मी आणली बादली, टाकलं आपलं हिटर, सुरू केलं बटन. इफ यू हीट वॉटर इट बिगिन्स टू स्मोक म्हटलं बघा, ते प्रेझेंट टेन्स आहे, हाही प्रेझेंट टेन्स आहे आणि हाही प्रेझेंट टेन्स आहे, हीट. ठीक आहे, दोन्ही प्रेझेंट टेन्स आहे. मग खरं आहे का, तर जर स्वतःला विचारा कंडिशन काय आहे, जर तुम्ही पाणी गरम करायला ठेवलं तर काय, इट बिगिन्स टू स्मोक, 100% त्यातनं वाफा बाहेर पडतील, म्हणजे खरं आहे. इथे इट विल बिगिन नाही होणार, म्हणून वाक्य बरोबर आहे. म्हणून एक लक्षात घ्या, याचा रूल लिहिताना तुम्ही काय लिहायचा रूलमध्ये, की जर ज्या क्रिया सगळ्या जगामध्ये सारख्या प्रमाणात घडतात ना, अशा क्रिया दोन्ही टेन्स प्रेझेंट टेन्समध्ये येतात. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये मॉडल ऑक्झिलरीचा वापर करत नाही, हे वाक्य लिहायचं तुम्ही. अशा प्रकारच्या रूलमध्ये मॉडल ऑक्झिलरीचा वापर करत नाही. हे दोन्ही वाक्य प्रेझेंटची लिहितात. का लिहितात, कारण याच्यात ह्या क्रिया घडतील याची शक्यता नाही, पण ते रियालिटी आहे, ते घडतीलच. ठीक आहे. आता बघा पहिलं वाक्य, द ग्रास गेट्स वेट, हा गेट्स प्रेझेंट टेन्स आहे, यस लागलाय, गेट्स प्रेझेंट टेन्स आहे. आणि इफ इट रेन्स, हाही प्रेझेंट टेन्स, हा कंजंक्शन आहे, कंजंक्शन मध्ये येतो माहिती तुम्हाला. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर ग्रास ओले होतील. खरं आहे ना, ते खरं आहे. असं सांगा बरं की आमच्या गावात पाऊस पडला पण ते ग्रास कोरडाच आहे, नाही होत. ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ते पाऊस पडला ग्रास ओला होईलच, म्हणजे तुम्ही शक्यता नाही, हा होऊ शकतो नाही, तो होईलच. म्हणून द ग्रास गेट्स वेट प्रेझेंट टेन्स, कंजंक्शन प्रेझेंट टेन्सचं वाक्य, दोन्ही प्रेझेंट टेन्स. का, कारण हे सत्य आहे, हे होणारच आहे, हे वॉटरवाला हे पण होणारच आहे. आता आपण एक काम करूया, सायंटिफिक फॅक्ट काय, मी एक ग्लास घेतला आणि ग्लासामध्ये मी मेणबत्ती ठेवली आणि तिला पेटवली. ठीक आहे, आणि वरतून मी असा हात ठेवून दिला, तर काय होईल, ते मेणबत्ती विझेल. हा आपला तो 10वी मधला आपला प्रयोगशाळा होती बघा, त्यात आपण कॉप्या करायचो 10वी मध्ये असताना. प्रयोगशाळा कोणी जात नव्हतं तिथं, अनुमान शीर्षक आपलं मारायचे बघा शिक्षक तेव्हा. तर तिथं ना प्रयोगशाळेमध्ये काय उद्योग करायचा आपल्याला तर काहीच कळत नव्हतं. तिथं फक्त सांगायला बघायला जायचो आपण, ते मेलेल्या माणसाचा. ठीक आहे, आम्ही बघायला जायचं, आय डोंट नो अबाउट यू पीपल. ठीक आहे, फाईन, जोक अपार्ट्स. तर प्रयोगशाळेमध्ये जेव्हा आपण जायचो आणि तिथं काही ते पिवळा फॉस्फरस तांबडा असं काहीतरी करायचे उद्योगी, काही टॅलेंटेड पोर, आम्ही फक्त उभे राहायचो मागे. पण त्या ग्लासामध्ये जर आपण मेणबत्ती पेटवली आणि वरतून जर हात ठेवला तर मेणबत्ती विझते.
मग आता एक काम करा, हे कुठे करा जगामध्ये, हे खरं होईलच. म्हणजे असं नाही की आमच्या गावात बघा आम्ही जर केलं ना तर वरतून हात ठेवला तर मेणबत्ती विजत नाही, ते विजेलच. हे सगळ्या जगात सारख्या प्रमाणात घडणार आहे. म्हणून दोन्ही वाक्यांना प्रेझेंट टेन्समध्ये राहतील. हे जरा सायंटिफिक फॅक्ट. आता जनरल ट्रूथ काय, आता ऐका, जनरल ट्रूथ काय, जी गोष्ट माझ्याशी वैयक्तिकरित्या नेहमी घडते ती म्हणजे जनरल ट्रूथ. म्हणजे कसं, मी जर रात्री 2-3 वाजेपर्यंत जागलो तर दिवसाला झोप लागते, हे नेहमी घडतं माझ्याशी. हे झालं जनरल. हे सगळ्या जगाला अप्लाय नाही होणार, हे मला होईल फक्त. मग ते कसं वाक्य, हे बघा आता इथं वाक्य असं आहे, इफ माय हजबंड हॅज अ कोल्ड, हॅज अ कोल्ड, हॅज अ कोल्ड, हॅव अ कोल्ड एक म्हण आहे. हॅव अ कोल्ड, हॅव अ कफ, हॅव अ हेडेक, म्हणजे काय, सर्दी होणे, खोकला येणे, डोकं दुखणे, हे असे म्हण आपण हॅव वापरतो, त्याला हॅज वापरतो. इफ माय हजबंड हॅज ए कोल्ड, जर माझ्या नवऱ्याला, म्हणजे स्त्री बोलते, जर माझ्या नवऱ्याला सर्दी असेल तर आय युजली कॅच इट, मला पण होते. मग बघा, ह्या व्यक्तीला ही क्रिया नेहमी होते. होईल, होऊ शकते असं नाही, होतेच. म्हणजे ती काय, जर माझ्या नवऱ्याला सर्दी झाली तर मला पण होतेच ती. म्हणून तिला अनुभव आहे या गोष्टींचा. जेव्हा जेव्हा त्याला सर्दी झाली आहे तेव्हा त्याहीलाही झाली आहे. म्हणून ती क्रिया दोन्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल. हां, तुम्ही जर असं म्हणू शकता की सर पाटील सर तुमचा व्हिडिओ बघून मला सर्दी होऊ शकते म्हणून मी मास्क लावून बसतो, मग तेव्हा म्हणू शकतो मी विल. इफ पाटील सर हॅज अ कोल्ड आय मे गेट कॅच. आय मे म्हटलं, कदाचित मलाही होऊ शकते व्हिडिओ बघून. पण याच्यात काय म्हणते ती, जेव्हा जेव्हा माझ्या नवऱ्याला सर्दी होते तेव्हा ती मला होतेच. मग हे दोन्ही क्रिया होताच, म्हणजे ही झाली की होतेच. म्हणून त्यानं प्रेझेंट टेन्स आहे कॅच, प्रेझेंट टेन्स आहे हॅज. म्हणून हे पण वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा आता इन केस पीपल इट टू मच, हे जनरल ट्रूथ पुन्हा. जर लोक भरपूर खायला लागले तर दे डॅश फॅट, ते जाड होतात. हे सत्य आहे, हे सत्य. असं नाही की आमच्या गावातला माणूस 10 चपात्या खातो आणि तो जाडच होत नाही. तो ऍक्च्युली जाड म्हणजे काय की त्याच्या बॉडीमधलं फॅटचं पर्सेंटेज वाढतं, असं जाड नाही, फॅट पर्सेंटेज. आता माहिती असेल कार्बोहायड्रेट जे असतात ते लेस ठेवायचे असतात जेवणामध्ये आणि प्रोटीन हाय ठेवायचं असतं. ठीक आहे, त्याच्यात एक व्हिडिओ बनवू आपण, लवकरच बनवेल मी, एक 4-5-6 महिन्यांनी सांगेल मी तुम्हाला काय असतं ते बॉडी बिल्डिंग मधलं. तर बघा त्यामध्ये इन केस पीपल इट टू मच दे डॅश फॅट, म्हणजे जर तुम्ही जास्त खाल्लं, जास्त प्रमाणाने खाल्लं, त्याला म्हणतो आपण ओव्हर इटिंग, तर फॅटमध्ये रूपांतर होतं. गेट फॅट, फॅट म्हणजे जाड नाही म्हटलं मी, त्याचे फक्त फॅट वाढतात, त्याच्या शरीरामध्ये मसल्स करतो आणि फॅटमध्ये रूपांतर जास्त होतं. हे सत्य आहे, तुम्ही ट्राय करून बघा, जास्त खा जरा 2 घास. इन केस पीपल इट टू मच दे डॅश फॅट, होतील नाही होताच, म्हणून त्यात प्रेझेंट टेन्स येईल, गेट हे उत्तर येईल, विल गेट नाही येणार. म्हणजे होऊ शकत नाही, होतातच ते. ठीक आहे, मग आता पुढचं वाक्य बघा, इफ यू आर काइंड टू अदर्स, अदर्स आर काइंड टू यू. प्रेझेंट टेन्स आहे इथं आर, हा प्रेझेंट टेन्स आहे आर, इथे प्रेझेंट टेन्स आहे आर. तो जर तुम्ही इतरांची काइंड असणार तर दुसरे काइंड असतील. खरं आहे बघा, तुम्ही कितीही वाईट व्यक्तीला भेटलात आणि अगदी पोलाइटली एकदम नम्रपणे जर बोललात तुम्ही तर तोही तसं उत्तर देतो, कितीही वाईट व्यक्ती सुद्धा. तर हे बघा, जर तुम्ही इतरांशी पोलाइटली काइंड वागलात तर तो काइंड वागेलच, असं नाही की तो वागणार नाही. तुम्ही एखादा पोलीस अधिकाऱ्याकडे जा, तो कितीही रागावलेला असला, कितीही चिडलेला असला, त्याला फक्त अगदी मृदू शब्दात जरी बोलत साहेब, दादा, नमस्कार, सर, तर ते लगेच तसंच वागतात आपल्याशी. म्हणून इफ यू आर काइंड टू अदर्स, अदर्स आर काइंड टू यू. हे जनरल ट्रूथ आहे. जसं तुम्ही मित्रांची वागणार तसेच तुमच्याशी लोक वागतील, वागतातच. जनरल ट्रूथ. पुढचं बघा, इफ बेबीज आर हंग्री. बघा, लहान लेकरं जर त्यांना जर भूक लागली तर काय रडतात, म्हणजे रडू शकतात का, रडू शक्यता नाही, ते रडतीलच. म्हणजे दोन्ही वाक्य हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये येतील. इथे विल क्राय येणार नाही, क्राय उत्तर येईल, माझं क्राय उत्तर येईल, मॉडल जर येणार नाही. आता या सगळ्या 7 वाक्यांमध्ये मी काय केलं आहे, प्रेझेंट टेन्स दोघांमध्ये प्रेझेंट टेन्स लिहिले आहे. असं का बरं, कंजंक्शनच्या वाक्यातही प्रेझेंट टेन्स आहे, इकडे प्रेझेंट टेन्स आहे. कारण ह्या दोन्ही क्रिया आहेत ना, समजून घ्या. हे कंजंक्शनची क्रिया घडली की दुसरी घडेल असं नाही, ते घडतेच. म्हणून ह्या दोन्ही क्रिया 0 कंडिशनच्या असतात. आणि या एकाच कंडिशनमध्ये असा रूल आहे की दोन्ही टेन्स एकत्र येतात, बाकी कुठल्याच कंडिशनमध्ये टेन्स एकत्र येत नाही. रूल काय आपला, एक टेन्स आणि एक मॉडल ऑक्झिलरी. हे खरं आहे, पण ह्या क्रिया घडतातच. मग अशा किती क्रिया भरपूर आहेत जगात. आता बघा, फेकलेली वस्तू खाली येतेच. मग आता मी वाक्य लिहितो, वाक्य आहे का व्यवस्थित. इफ आय थ्रो अ पेन इन टू एअर, जर मी पेन वर फेकला तर इट ड्रॉप्स डाऊन, तो खाली येतोच. खाली येईल नाही, इट विल ड्रॉप डाऊन, म्हणजे हा येईल, तो येईल नाही, तो येणारच आहे. तुम्ही जेव्हा विल वापरतात तर ते सत्य नाही येते, म्हणजे ते येईल, तो खाली येईल नाही, तो येणारच. म्हणून पण तुम्ही अभ्यास केला तुम्ही पास होणारच याची गॅरंटी नाही आहे, म्हणून त्यात शाल विल असेल. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप मेहनत केली तर तुम्हाला यश मिळेलच याची गॅरंटी नाही, म्हणून त्यात आपण कॅन कोड मे माइट वापरतो. उद्या जर मी लवकर आलो तर 2 लेक्चर घेलच याची गॅरंटी नाही. उद्या त्याच्या आधी मी मेलो तर, उद्याच्या दिवस काही इश्यू झाला तर भारतात एनिथिंग कॅन हॅपन, म्हणून एक पॉसिबिलिटी आहे. 5 गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार येईलच, येतो 100% येणार आहे. आज सोमवार आहे, उद्या मंगळवार येईलच, त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्या असतात प्रेझेंट टेन्सच्या 0 कंडिशनचे वाक्य. म्हणून यात काय म्हणतो आपण, याला युनिव्हर्सल ट्रूथ, सगळ्या जगात सारख्या प्रमाणात घडतात. सायंटिफिक फॅक्ट
सगळ्या जगात सारख्या प्रमाणात घडतात. परमनंट ट्रूथ सगळ्या जगामध्ये आहेत. जनरल ट्रूथ सगळ्या जगात नाही. वैयक्तिक माझ्याशी जी गोष्ट परत परत घडते ती मी प्रेझेंट टेन्समध्ये लिहिणार. का? कारण ती घडतेच. जसं ही म्हणते माझ्या नवऱ्याला जर सर्दी झाली तर मला होतेच, मला होईल असं नाही. म्हणून याला म्हणतो आपण प्रेझेंट टेन्स कंडिशन जनरल ट्रूथचं वाक्य. याच्यामध्ये प्रश्न हा, हे वाक्य STA 2014 आहे आणि हे दुसरं वाक्य वॉटर फिजर पण STA 2014 हे STA वाले वाक्य आहेत. आता रिसेंट जे आहे ना ते आलेलं आहे टॅक्स असिस्टंटला आलेलं आहे 17 वाक्य. आपण तो प्रश्न घेऊया आधी. बघा पेज नंबर 207 207 207 त्यातील क्वेश्चन नंबर 32 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यातला पहिलं वाक्य बघा, इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल्ड. हा प्रश्न घेतला नव्हता मी, आता त्याला घेतो. मागचा प्रश्न आहे हा. बघा मी पॅसिव्ह शिकवलं तुम्हाला, पॅसिव्ह कंडिशनलचं पॅसिव्ह. तर इथं पहिल्याचं चुकीचं काय आहे, इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल्ड नाही, विल बी कॅन्सल्ड होईल ते. कारण आपण मागच्या लेक्चरला शिकलो शेवटचा पार्ट जर तुम्ही बघितला तर त्याचं विल बी कॅन्सल्ड होईल, कारण ते पॅसिव्हमध्ये होईल. मॅच कॅन्सल केली जाईल, इज कॅन्सल नाही होत ते. आता आपण दुसरं वाक्य वाचूया. दुसरं वाक्य, इफ आय ईट चीज इट गिव्स मी इंडायजेशन. बघा जर मी चीज खाल्लं तर त्याने मला अपचन होतं. हे नेहमी होतं. म्हणजे आपला ना टार्गेट एरिया असतो खाण्याचा, पण हे नाही मला आवडत, ते नाही आवडत. का नाही आवडत? कारण त्याने मला काही त्रास होतो. सो इफ आय ईट चीज तो म्हणतोय जर मी चीज खाल्लं इट गिव्स मी इंडायजेशन. हे माझं जनरल ट्रूथ आहे. याच्यात मॉडेल जरी येणार नाही म्हणून हे वाक्य बरोबर आहे. हे बघा हे काय म्हटलं होतं, इफ यू आर काइंड टू अदर्स अदर्स आर काइंड टू यू. इफ इन केस पीपल इट टू मच दे गेट फॅट. हे सगळे जनरल ट्रूथचे वाक्य आहेत जे नेहमी घडतात. मग तो काय म्हणतोय, जर मी चीज खाल्लं तर मला इंडायजेशन होतं, नेहमी होतं, म्हणून हे बरोबर वाक्य. हे झालं जनरल ट्रूथचं वाक्य आपलं, जो आपण घेतला टॉपिक. तिसरं, इफ आय विल हॅव टाइम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन. आता जर मला टाइम असेल तर मी एक्झिबिशनला जाईल. आता यामध्ये दोन्ही मॉडेल ऑक्झिलरी आहे, चुकीचं वाक्य आहे. आपला रूल काय आहे, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. म्हणून याच्यातला जो वाक्य आहे इफ आय विल, तो विल ड्रॉप होईल आणि त्याचं करेक्ट कसं होईल, इफ आय हॅव टाइम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन. मग हे वाक्य काही युनिव्हर्सल ट्रूथचं नाही आहे. जर माझ्याजवळ टाइम असेल तर मी एक्झिबिशनला जाईल. आता हे काय जगात सत्य आहे का? नाही. त्याच्याकडे टाइम जरी असला तरी तो नेटफ्लिक्सची मूवी बघत बसेल. नॉट शुअर, म्हणून विल शॅल कॅन मी येतात. म्हणून तिसरं वाक्य चुकीचं आहे. माझं ऑनली बी करेक्ट आहे. ऑनली बी म्हणजे उत्तर 3 आहे 32चं. ठीक आहे. तर ते जे बी वाक्य आहे ते माझं जनरल ट्रूथचं आहे. ठीक आहे, ते आहे माझं जनरल ट्रूथ आणि दोन्ही प्रेझेंट टेन्स. थोडक्यात रिकॅप करतो मी. बघा ऐका, कंडिशनलमध्ये काय रूल आहे, कंजंक्शनचं वाक्य असतं टेन्सचं, दुसरं वाक्य असतं मॉडेल ऑक्झिलरीचं. झालं. पण एका केसमध्ये दोन्ही टेन्स येतात, प्रेझेंट टेन्स. कसे येतात? त्या दोन्ही क्रिया घडतीलच, श्युअरिटी असते म्हणून ते एकत्र येतात. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, झिरो कंडिशन. याला अजून काय शब्द आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट, परमनंट ट्रूथ किंवा जनरल ट्रूथ. मग या केसमध्ये काय बघायचं, आता मी कसं ओळखू बरं हे? मग तुम्ही एक विचार करा ना, कसं ओळखायचं? वाक्य वाचू आपण आणि स्वतःला विचारू की होऊ शकतं काही होईलच. म्हणजे तो काय म्हणतोय, माझ्याजवळ जर टाइम असेल तर मी एक्झिबिशन बघायला जाईल. हे काही जगात कसं होण्यासारखं नाही आहे, होऊ शकतं. पण इथं काय म्हणतोय तो, जर पाऊस आला तर ग्रास ओला होऊ शकतो का? होऊ शकतो नाही, होईलच. जर पाणी गारठलं तर त्याचं रूपांतर बर्फात होईल का? होईलच. जर तुम्ही इतरांशी चांगले वागलात तर इतर पण चांगले वागतील का? वागतातच. हे सत्य आहे. म्हणून दोन्ही टेन्स प्रेझेंट टेन्स येतात आणि या कंडिशनला आपण झिरो कंडिशन म्हणतो. क्लिअर? याच्यात हे 2 वाक्य आलेत आणि तिसरं, बस 3 वाक्य आलेले आहेत. पण लक्षात ठेवतो काय विचारलं माहिती आहे का, हे वाक्य देईल आणि म्हणतो हे काय आहे, जनरल ट्रूथ, प्रोबेबल ट्रूथ, प्रोबॅबिलिटी, प्रोबेबल ॲक्शन, असं काहीतरी देईल तो. क्लिअर एवढं? ठीक आहे. आता मी तर डिक्लेअर करतो की प्रेझेंट टेन्सची कंडिशन सगळी संपलेली आहे. प्रेझेंट टेन्सच्या 2 कंडिशन होत्या, एक म्हणजे प्रोबेबल, लाईकली, पॉसिबल आणि दुसरी म्हणजे झिरो कंडिशन. आता आपण चालू करू पास्ट टेन्सची कंडिशन आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, खूप डिटेलमध्ये आहे ती. ठीक आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊ आपण. ठीक आहे, तुम्ही सगळं लिहून घ्या ॲज इट इज रूल सहित. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला.